नमस्कार, आज मी तुम्हाला क्रिस्पी मटरी रेसिपी दाखवणार आहे। अतिशय क्रिस्पी आणि खूप खुसखुशीत असे पारी एक ओपन झालेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान लागते आणि तोंडाला चव येणारी दिवाळी स्पेशल तुमच्यासाठी, तुम्ही मुलांसाठी मुले सुद्धा आवडीने खातात। अतिशय सुंदर झाले। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। सो यासाठी सर्वप्रथम इथे मैदा घेतलाय 1 पाऊण, त्यानंतर 2 चमचे इथे रवा घालतीये, बारीक रवा घेतलाय मी। हा रवा घालून झाल्यानंतर थोडासा ओवा घालायचा, ओवा हिंग घातले मी थोडं, आणि इथे कलौंजी घातली, एक वेगळा फ्लेवर येतो कलौंजीमुळे छान, आणि थोडासा बेकिंग सोडा घातलाय चिमूटभर, आणि तीळ घालायचे थोडे, आवडीनुसार घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे, आणि इथे मी गरम गरम तूप या पिठामध्ये घालून घेतलंय। आणि हे सगळं जे म्हणून ते या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं, छान सगळ्याला एकजीव करून घ्यायचं, आणि छान मिक्स झाल्यानंतर हाताने थोडंसं चोळून घ्यायचं छान पिठाला। ते गरम गरम तूप जे आहे ते लागलं पाहिजे, चोळायचं छान, आणि अशी मुठ्ठी बनली पाहिजे असं छान, त्यामुळे ते खुसखुशीत होतात आपले जे मटरी आहेत ते। सो असं व्यवस्थित मिक्स एकजीव झाल्यानंतर पाणी घालून, प्रमाणात असं पाणी घालून व्यवस्थित जे डो आहे तो छान भिजवून घ्यायचा आपला, असं छान मळून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा, आणि 15 मिनिटं तरी हे छान भिजू द्यायचं। भिजल्यानंतर असं छान त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या, छान लाट्या करून घेतल्यानंतर ते मळून घ्यायचं, थोडं थोडं करून मळून घ्यायचं छान व्यवस्थित असं एकसारखं मळल्यानंतर छोट्या छोट्या लाट्या करून मी अशा पाऱ्या केल्या आहे, आणि हे मध्ये असं थोडंसं चाकूने अशा कट्स करायचे, छोट्या छोट्या पट्ट्या कट करायच्या, पूर्ण नाही मध्यभागी कट करायचे, जेणेकरून आपले हे जे आपण जे तळणार आहोत तेव्हा ते अशा पाऱ्या त्या असं केल्यामुळे कट ओपन होतात तळल्यावर, आणि अतिशय क्रिस्पी होतं त्याच्यामुळे। असं कट करून झाल्यावर जागीच असे हे गोल फिरवायचे, असे गोल फिरवायचे बारीक, छान मोकळं करून घ्यायचं, कट नसेल झालं तर मोकळं करून छान असं, आणि हे असं गोल राऊंड करून नंतर असा जागीच गोल फिरवायचा, आणि तो व्यवस्थित चिटकवायचा, म्हणजे मग तळल्यावर ते निघणार नाही याची काळजी घ्यायची। आणि हे प्रेस करायचं नाही, म्हणजे मग ते आपण जेव्हा तळतो तेव्हा ते जे कट केलेले जे पायऱ्या आहेत त्या मोकळ्या दिसतात त्यामुळे, आणि खुसखुशीत होतं, छान होतं। मंद आचेवर छान तळायचे, हे अतिशय सुंदर लागतात आणि क्रिस्पी होतात। असं छान हे सगळे आपण व्यवस्थित बनवून घ्यायचे झटपट, बघू शकता असे बनवून घेतलेले मी। आता गरम गरम तेलामध्ये हे तेल छान तापू द्यायचं, मग नंतर सोडायचं, आणि मंद आचेवर छान हे आतपर्यंत तळल्या गेले पाहिजे, असे छान तळून घ्यायचे, अगदी गोल्डन रंगामध्ये छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्या लक्षात येतच ते असं फुलतात। बघा तुम्ही, हे कसा पाऱ्या ओपन झाल्या बघू शकता तुम्ही, किती सुंदर असे हे तळल्या गेलेत। अतिशय दिवाळीचा अतिशय उत्तम पदार्थ, गोड खाऊन खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो, तेव्हा हा तोंडाला चव आणणारा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा। वेगळ्या पद्धतीने मटरी करून बघितली आम्ही, सो तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, अतिशय छान लागते। असं आहे मी बनवून झाले हे। आता यावर मी इथे एक मसाला तयार करून घेतलाय, त्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर सगळं मिक्स करून असा मसाला बनवून ह्यावर घातलाय, आणि हे छान असं चटपटीत आपली मटरी, क्रिस्पी मटरी रेडी आहे। सो तुम्ही करून बघा, अतिशय उत्तम लागते। आणि तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।